राज्यात हिंदुत्ववाद्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। वक्फ बोर्डाचं बळकटीकरण करण्यासाठी सरकारनं 10 कोटींची तरतूद केली आहे आणि त्यामुळे वक्फ बोर्डाला पैसे देण्याची गरजच काय असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेने उपस्थित केलेला आहे। तर आता तुम्हाला हिंदूंची मतं नकोत का असा सवाल अभिनेत्री केतकी चितळेने विचारलाय। राज्य सरकारने 10 जूनला 2 कोटी रुपये वक्फ बोर्डाला वितरित केल्याचा शासन आदेश अल्पसंख्याक विकास विभागाने काढलाय। त्यामुळे हिंदुत्ववादी चांगलेच खवळलेत। राज्यात महायुती सरकार सत्तेत येताच वक्फ बोर्डाच्या जागांवरून रान उठलं होतं। अनेक ठिकाणी मोर्चे काढून जोरदार विरोध झाला होता। मात्र महायुती सरकारने अवघ्या 2 वर्षात वक्फ बोर्डांना अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय। त्यावरून भाजप शिवसेनेच्या राज्य सरकारला हिंदुत्वाचा वारसदार म्हणावं की नाही असं वक्तव्य विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलंय। विश्व हिंदू परिषदेचा मुळात हा विषय आहे की हा वक्फ बोर्ड आहे याची काही गरज नाही, यालाच रद्द केलं पाहिजे। मूळ प्रश्न आमचा हा आहे। त्याच्याकरता आम्ही प्रयत्न केले आणि करून राहिलो आहे, पुढेही करू। आणि अशा वक्फ बोर्डाला ज्याच्याकडे अब्जो रुपयांची संपत्ती आहे, अब्जो रुपयांची, अशा वक्फ बोर्डाला सरकारी 10 कोटी रुपयाचं अनुदान देणं हे हास्यास्पद आहे। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवं समीकरण उदयास आलंय। मुस्लिम आणि दलित मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली। त्यामुळे मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी राज्य सरकारने वक्फ बोर्डासाठी 10 कोटींची तरतूद करण्याचा निर्णय घेतला का असा प्रश्न विचारला जातोय। तर अभिनेत्री केतकी चितळेनेही व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारवर आगपाखड केली आहे। आता तुम्हाला हिंदूंची मतं नकोत का असा जिव्हारी लागणारा प्रश्न केतकी चितळेने उपस्थित केलाय। तुम्ही बधीर आहात की तुम्ही आम्हाला बधीर करून सोडणार आहात? मी नेहमी म्हणत होते की लोकसभामध्ये तर कोणाला मत द्यायचं हे ठरलेलं आहे, त्यात काही प्रश्नच नव्हता। कारण सेंटर मला माझा प्रधानमंत्री कोण हवाय हे बघून मत दिलेलं होतं। आधीच 3 बिघाडी गव्हर्नमेंट आहे तुमचं। ठरवलंय काय की तुम्हाला तुमच्या बाजूला हिंदूही नकोय हेही ठरवलंय का तुम्ही? महायुतीच्या करणी आणि कथनीत नेहमीच फरक राहिल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय। तर दुसरीकडे महायुतीला नेहमीच पाठिंबा देणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनीच राज्य सरकारवर तोफ टाकली। त्यामुळे उत्तर देताना राज्य सरकारचीही चांगलीच तारांबळ उडाली। त्याबद्दल आमची पक्ष अधिकृत भूमिका तुमच्या समोर मांडेल। माझी वैयक्तिक भूमिका तुम्ही कॅमेरा समोर चालू शकणार नाही, ते नंतर विचारा। उगाच कितींदा बीप मारायला लागेल ते विचार करा। मग पक्षाची भूमिका तुम्हाला कळेल, ते बोलतील। तुष्टीकरणाची भाषा नेहमीच विश्व हिंदू परिषद म्हणणार नाही मी, पण भारतीय जनता पक्षाचा एजेंडाच आहे तो। सरकारने दिले असेल, 3 लोकांचं सरकार आहे, पण वक्फ बोर्डाला जागा दिली असेल, मुस्लिम समाजाच्या काही निर्णयासाठी जागा दिली असेल, तर त्यामध्ये एवढा आकारतांडव करायची काही गरज नाही। आपण रामदेव बाबांच्या त्या कंपनीला 1 रुपये दराने जर हजारो कोटीची जागा देऊ शकतो, ते तिथे कोणी बोलायला तयार नाहीत। बोगस प्रोडक्ट आहेत सगळे। त्या संदर्भात अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे। राज्य सरकारने वक्फ बोर्डासाठी 10 कोटींची तरतूद का केली ते आता पाहूयात। 2007 मध्ये केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना वक्फ भूमीसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली होती। जून 2007 मध्ये या समितीचे सदस्य महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचं कामकाज तसंच वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते। त्यावेळी राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारने वक्फ बोर्डाला अनुदान देण्याचं आश्वासन दिलं होतं। प्रत्यक्षात तत्कालीन सरकारने आश्वासनांची पूर्ती केली नाही। मात्र हिंदुत्ववादी सरकार म्हणून मिरवणाऱ्या भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारने वक्फ बोर्डाला 10 कोटींची तरतूद केली। एकंदरीतच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतला राज्यातील धक्कादायक निकाल आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववाद्यांच्या पवित्र्यामुळे राज्य सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।